श्री स्वामी समर्थ. जन्मतारखेवरून भाग्यांक कसा काढावा आणि भाग्यांकानुसार हे नवीन वर्ष कसं असणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण येथे जाणून घेणार आहोत. भाग्यांक म्हणजे काय? तर भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज एक अंक येईपर्यंत करायची आणि जो अंक येईल त्याला भाग्यांक असं म्हटलं जातं. भाग्यांक हा त्या व्यक्तीसाठी कुठले वर्ष भाग्योदय घेऊन येईल किंवा कुठले वर्ष नुकसानदायी ठरेल किंवा हे वर्ष तुम्हाला कसं जाईल हे ठरवतं. त्याचबरोबर भाग्यांक हे मोठे आजार कसे असतील किंवा आर्थिक नुकसान काय होईल याची सविस्तर माहिती हे भाग्यांक आपल्याला देत असतं. चला तर मग जाणून घेऊया सर्वात प्रथम भाग्यांक कसा काढायचा ते. तर मी इथे तारीख दिलेली आहे, जन्मतारीख. ही जन्मतारीख अशा पद्धतीने एका कागदावर लिहून घ्यायची आणि प्रत्येक आकड्याची बेरीज करून घ्यायची. बेरीज ही जर 2 अंकी आली तर पुन्हा ते 2 अंकांची बेरीज करून घ्यायची जोपर्यंत एक आकडा येत नाही तोपर्यंत, आणि जेव्हा हा एक आकडा येईल तो आपला भाग्यांक समजावा. भाग्यांक जर 1 आला तर ह्या व्यक्तींना, म्हणजे ज्यांचा भाग्यांक 1 आहे त्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष काहीतरी नवीन सुरू करण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला या वर्षभरात खूप चांगल्या घटना अनुभवायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची दाट शक्यता दर्शवत आहे. ज्यांचा भाग्यांक 2 असेल तर त्यांना त्यांच्या जीवनात मोठे बदल घडून येताना दिसून येत आहे. त्याचबरोबर तुम्ही नवीन व्यक्तीबरोबर नात्यात येऊ शकता. तुम्हाला महिलांकडून चांगले सहकार्य लाभणार आहे. विवाहित असलेल्यांसाठी हे वर्ष खूपच आनंददायी जाणारं आहे. ज्यांचा भाग्यांक 3 आहे त्या व्यक्तींना हे नवीन वर्ष चांगले जाणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा आणि अभ्यासात यश मिळणार आहे. आणि जर लग्न करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे. तुम्हाला तुमचा जोडीदार अगदी चांगला मिळणारा आहे. त्याचबरोबर तुमचे नातेसंबंध, आर्थिक शिक्षण सर्व क्षेत्रात प्रगती होताना दिसून येत आहे. जर भाग्यांक 4 आला असेल तर तुम्ही जॉब बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला लोकेशन बदलावे लागेल. जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तिथून थोडासा दुसरीकडे जॉब केला तर तुमच्यासाठी हे लाभदायक ठरणारं आहे. त्याचबरोबर तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर जावं लागण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि गुंतवणुकीसाठी हे वर्ष अगदी चांगले जाणार आहे. ज्यांचा भाग्यांक 5 आहे त्या व्यक्तींना यावर्षी संपत्ती खरेदी करू शकता. जर एखादा नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एखादी नवीन जागा खरेदी करायची असेल तर ती सुद्धा अगदी डोळे झाकून तुम्ही खरेदी करू शकता, कारण की हे वर्ष तुम्हाला अगदी लाभदायक आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निसंकोचपणे या सर्व गोष्टी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला थोडा आळशीपणा हा दूर ठेवायचा आहे, कारण की आळशीपणा हा तुम्हाला तुमच्या कामामध्ये मागे खेचणारा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अगदी अत्यंत फायदेशीर ठरणारं आहे. ज्यांचा भाग्यांक 6 आहे त्या लोकांसाठी हे वर्ष खूप आनंदी असणार आहे. जास्तीत जास्त वेळ ते कुटुंबाबरोबर घालवू शकणार आहेत. जर तुमचं लग्न झालं नसेल तर नवीन वर्ष तुमचं लग्न होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर यावर्षी तुम्ही फॅमिली प्लॅनिंग सुद्धा अगदी बिनधास्तपणे करू शकता. ज्यांचा भाग्यांक 7 आहे त्या व्यक्तींसाठी हे वर्ष खूप आध्यात्मिक जाणारं आहे. तुम्ही जीवनाचा मूळ उद्देश समजू शकणार आहात, त्यामुळे तुम्ही आध्यात्मिक कल तुमचा जास्त असणार आहे. आणि जर तुम्ही हा आध्यात्मिक कल तसाच सुरू ठेवणार असाल तर तुम्हाला हे पूर्ण वर्ष अगदी चांगले जाणारं आहे. त्याचबरोबर नातेसंबंधांची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला शांतता हवी असेल तर काही वेगळ्या ठिकाणी भेट द्यायची आहे, जेणेकरून योगा, ध्यान, मेडिटेशन अशा गोष्टी जर तुम्ही आत्मसात करत असाल तर त्यांचा तुम्हाला तुमच्या शारीरिक अवस्थेवर चांगला परिणाम होताना दिसून येणार आहे. त्याचबरोबर ज्यांचा भाग्यांक 8 आहे त्यांना हे वर्ष अगदी नवीन संधी मिळणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या लोकांकडून तुम्हाला अनेक नवीन संधी
प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक फायदा या वर्षभरात खूप सारा होताना दिसून येत आहे. पण आरोग्याची काळजी घ्यायची आहे. कायदेशीर बाबींपासून थोडं सावध राहायचं आहे. खूप मेहनत घेण्याची गरज तुम्हाला या वर्षामध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. ज्यांचा भाग्यांक 9 आहे, त्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर मोठी गुंतवणूक करत असाल तर अगदी हमखासपणे करू शकाल. त्याचबरोबर जर तुमचं काही थांबलेली कामे असतील तर ती सुद्धा या वर्षभरात पूर्ण होणारी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला वर्षभर एकदम उत्साही आणि पॉझिटिव्ह वाटणारं आहे. तर असं होतं या भाग्यांकानुसार हे वर्ष. तुमचा भाग्यांक काय आहे हे तुम्ही स्वतः काढा आणि ह्या भाग्यांकानुसार तुमचं हे वर्ष कसं जाणार आहे ते सुद्धा जाणून घ्या. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन माहितींसह, उपायांसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.